मित्रांनो, आपण सुरू केलेलं आहे स्टेट बोर्ड विज्ञान सिरीज, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय 10वी आणि या 10वी विज्ञानामधला पहिला धड्याचं नाव आहे अनुवंशिकता. आपण वन लाइनरच्या स्वरूपामध्ये आपली कॉन्सेप्ट पक्की करणार आहोत आणि सोबतच आयोगाने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये एमपीसी असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहे या धड्यावर आपण ते सगळे पाहणार आहोत. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आमचं ऑनलाईन लेक्चर असतं आणि ते फ्री असतं. चला चला मग पहिला प्रश्न पाहू. पहिला प्रश्न काय आहे, की आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जायच्या प्रक्रियेला काय म्हणलं जातं? धड्याचं नाव अनुवंशिकता म्हणजेच हेरिडिटी. माझ्यामध्ये माझ्या आई वडिलांचे शारीरिक आणि मानसिक गुण आलेले आहे आणि हेच शारीरिक आणि मानसिक गुण मी माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा देणार आहे. हे पुढच्या पिढीला द्यायची जी प्रक्रिया असती त्या प्रक्रियेला म्हणलं जातं हेरिडिटी किंवा अनुवंशिकता. लगेच दुसरा प्रश्न या ठिकाणी येतो, की सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये असणारा असा कोणता घटक आहे की जो हे गुण एका पिढीकडून पुढच्या पिढीला देत असतो, आणि तो घटक आहे जीन्स. मित्रांनो, डीएनए नाही, जीन्स. डीएनए ही खूप सारी माहिती गोळा करत असतो किंवा डीएनए कडे खूप सारी माहिती असते, अनुवंशिक माहिती, पण जीन्स जो असतो तो ठराविक माहिती स्वतःसोबत कॅरी करत असतो. डीएनएचा छोट्यात छोटा भाग म्हणजे काय झालं, जीन्स. आपण ते पुढे पाहणार आहे. त्याच्यामुळंच जीन्सला अनुवंशिकतेचं एकक म्हणलं जातं. हजार वेळेस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आलेला प्रश्न आहे. अनुवंशिकतेचं एकक म्हणजे युनिट ऑफ हेरिडिटी काय आहे, तर जीन्स. चला पुढचा टॉपिक. मग आता पाहू डीएनए म्हणजे काय. तर डीएनए म्हणजे डी ऑक्झी रायबो न्यूक्लिक ऍसिड. दिसायला कसा, म्हणजे डीएनएची रचना कशी, तर दोन पायाच्या शिडीसारखी, ज्या रचनेला आपण डबल हेलिक्स किंवा द्विसर्पिलाकार म्हणून सुद्धा ओळखतो. हे पहा, ही डीएनएची दोन पायाची शिडी, अगदी वेडीवाकडी द्विसर्पिलाकार, म्हणजेच रचना काय आहे, डबल हेलिक्स. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रत्येक प्रश्नावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग आता पाहायचं डीएनए म्हणजे थोडक्यात काय हो, तर डीएनए म्हणजे अनुवंशिक माहितीचा संच सांभाळणारा घटक, जो पेशी केंद्रकात असतो. कुठली अनुवंशिक माहिती, तर सर्व प्रकारची शारीरिक आणि मानसिक गुणांची लक्षणांची माहिती ही डीएनए मध्ये साठवलेली असते. कशासाठी उपयोग होतो या माहितीचा? आपल्याला माहिती आहे आपलं सगळं शरीर हे प्रथिनांपासून बनलेलं आहे. मग या माहितीच्या आधारे प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच प्रथिन संश्लेषण प्रक्रियेद्वारे प्रथिनं निर्माण केली जातात आणि या प्रथिनांपासून पुढं अवयव तयार होत असतात. इतकं महत्वाचं काम या डीएनएचं असतं. म्हणजे सगळी प्रकारची गुणांची माहिती कोण साठवून ठेवत असतं, तर डीएनए. चला, मग आपल्याला कळलं की डीएनए दिसतो कसा, डीएनएचा लॉंग फॉर्म काय. पण आता पाहायचं डीएनए बनतो कशापासून. तर डीएनए बनत असतो न्यूक्लियोटाइड पासून. राज्यसेवा पूर्व 2024 ला आलेला प्रश्न. असंख्य असे न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडले जातात आणि त्यातून शिडीचा एक पाय तयार होतो, आणि अगदी त्याच वेळेस असंख्य असे इलेक्ट्रॉन एकमेकाला जोडले जातात आणि त्यातून शिडीचा दुसरा पाय तयार होतो. म्हणजे डीएनए बनतो कशापासून, तर न्यूक्लियोटाइड पासून. मग परत प्रश्न पडतो, हा न्यूक्लियोटाइड कशापासून बनतो. तर हे न्यूक्लियोटाइड तीन गोष्टींपासून बनतात. पहिलं नायट्रोजन बेसेस, दुसरं फॉस्फेट ग्रुप आणि तिसरं पेंटोज शुगर. राज्यसेवा पूर्व 2024 ला आलेला प्रश्न, कंबाईन 2021 ला सुद्धा यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. मग हे पहा, हे जे आहे हे नायट्रोजन बेसेस, त्याच्यानंतर हे फॉस्फेट बॉन्ड, आणि त्याच्यानंतर ही पाच कोण्याची शुगर. म्हणजेच न्यूक्लियोटाइड बनतो कशापासून, तर या नायट्रोजन बेसेस पासून, या फॉस्फेट ग्रुप पासून आणि पाच कोण्यावाल्या पेंटोज शुगर पासून. कॉन्सेप्ट पक्का. मग एवढं तर कळलं की डीएनए मध्ये नायट्रोजन बेसेस सुद्धा असतात. मग हे नायट्रोजन बेसेस किती प्रकारचे असतात, तर डीएनए मध्ये नायट्रोजन बेसेस चार प्रकारचे असतात. कोणते असतात, तर पहिलं असतं थायमिन, अदेनाइन, ग्वानाइन आणि सायटोसिन. तर नायट्रोजन बेसेसचं महत्वाचं काम काय असतं, तर डीएनए जी आहे ती दोन पायाची शिडी आहे. मग शिडीचा एक पाय शिडीच्या दुसऱ्या पायाशी जोडण्याचं काम कोण करत असतं, तर नायट्रोजन बेसेस करत असतात. आणि आपल्याला माहिती आहे नायट्रोजन बेसेस चार प्रकारचे. पण या ठिकाणी गंमत पहा कशी, की काही जरी झालं तर अदेनाइन
हा थायमिन सोबतच जोडी तयार करत असतो. म्हणजे अडेनाईन हा थायमिन सोबतच बंध तयार करत असतो किंवा अडेनाईन हा थायमिन सोबतच बांधला जात असतो आणि ग्वानिन हा नेहमी सायटोसिन सोबतच बंध तयार करत असतो किंवा जोडी तयार करत असतो. अरे, मागच्या स्लाइडमध्ये क्लिअर झालेलं आहे की अडेनाईनचा जोडीदार कोण असतो? तर अडेनाईनचा जोडीदार हा नेहमी थायमिन असतो आणि ग्वानाईनचा जोडीदार कोण असतो? तो ग्वानाईनचा जोडीदार नेहमी सायटोसिन असतो. कॉन्सेप्ट पक्का? मग पुढचा थोडा ऍडव्हान्स प्रश्न की अडेनाईन हा थायमिन सोबत जोडला जातो, पण किती बॉन्डनी जोडला जातो? तर अडेनाईन हा थायमिन सोबत नेहमी डबल बॉन्डनी जोडला जातो, तर ग्वानिन हा सायटोसिन सोबत नेहमी ट्रिपल बॉन्डनी जोडला जातो. कॉन्सेप्ट पक्का? आता डीएनए बद्दलची सगळी माहिती घेऊन झालेलं आहे. पेपरला जे जे विचारलं जातं त्याच्याबद्दलची आपण सगळी माहिती घेतली. आता पुढचा टॉपिक आहे जीन्स. मग जीन्स म्हणजे काय हो? तर जीन्स म्हणजे डीएनएचा छोटा खंड. आपल्याला माहिती आहे डीएनए 2 पायाची शिडी करतो काय? तर असंख्य अशी अनुवांशिक माहिती स्वतःसोबत नेत असतो. या डीएनएकडे असंख्य अशी माहिती असते. या डीएनएचा छोट्यात छोटा जो खंड असतो त्याला म्हणलं जातं जीन्स. आणि जीन्स काय करत असतो? हा विशिष्ट किंवा स्पेसिफिक प्रकारची माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेत असतो. आलं लक्षात? मग आता पुढचा प्रश्न. मग पुढचा प्रश्न काय आहे? ऑलरेडी आपण क्लिअर केलेला आहे की अनुवंशिकतेचं एकक काय असतं? डीएनए नाही जीन्स. जीन्स का? एक विशिष्ट गुणधर्म, एक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेणारा कोण? जीन्स. जीन्स म्हणजेच काय? डीएनएचा छोट्यात छोटा खंड. त्याच्यामुळं अनुवंशिकतेचं एकक जे आहे मित्रांनो ते असतं जीन्स, डीएनए नाही. खूप वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे. कॉन्सेप्ट पक्का? मग आता माहिती घेऊ डीएनए राहतो कुठं? तर मित्रांनो डीएनए राहतो असतो ह्या पेशी केंद्रकामध्ये. ही आहे पेशी आणि या केंद्रकामध्ये कोण राहत असतो? डीएनए राहत असतो. डीएनए कडे कसली माहिती असती? अनुवंशिक गुणधर्माची. म्हणजेच कसली हो? तर प्रथिनं निर्माण करायची, प्रोटीन तयार करण्याची. मग ही प्रोटीन तयार करण्याची माहिती डीएनए कडे आहे आणि या माहितीच्याच आधारे पेशी केंद्रकामध्ये प्रथिनांची निर्मिती होत असती. ती कशी होती? आता आपण ते पाहू. पुढचा प्रश्न. मग शरीर बांधणी आणि अवयव निर्मितीसाठी असणारा प्रमुख घटक कोणता? तर प्रथिन. मला माहिती हो डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत मी अख्खा चक्का कशापासून बनलेलो आहे? मी म्हणजे आपण सगळे प्रथिनांपासून. मग ह्या पेशीमध्ये हे प्रथिन निर्माण करण्याची जागा कोणती? तर पेशीमध्ये प्रथिन निर्माण करायची जागा किंवा कारखाना म्हणजे रायबोझोम. मग या रायबोझोमची जागा पेशीमध्ये असती कुठं? तर अंतर्द्रव्यजलिकेवर म्हणजेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर. कुठे येते ते हे पहा. हे आहे पेशी केंद्रक. या पेशी केंद्रकाला ही जी नळी जोडलेली आहे या नळीला म्हणलं जातं आंतरद्रव्यजलिका, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि रायबोझोम जे आहे ते कुठं वसलेले असतात? प्रथिन निर्माण करणारे कारखाने या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर वसलेले असतात. ज्या आंतरद्रव्यजलिकेवर रायबोझोम आहे ते असतात खडबडीत, म्हणून त्यांना म्हणलं जातं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ज्या आंतरद्रव्यजलिकेवर रायबोझोम नसतात ते अगदी गुळगुळीत असतात, त्याच्यामुळे त्याला म्हणलं जातं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका. तुम्ही म्हणता की सर मला तर कळलं बरं का की प्रथिन निर्माण करण्याची माहिती कोणाकडे असते? डीएनए कडे. डीएनए कुठं राहत असतो? केंद्रकात राहत असतो. प्रथिन म्हणजे प्रोटीन तयार कुठं होतात? रायबोझोमवर. रायबोझोम कुठं आहे? आंतरद्रव्यजलिकेवर म्हणजे केंद्रकाच्या बाहेर. मग डीएनए कडे असलेली जी माहिती आहे ती रायबोझोम पर्यंत पोहोचवायचं काम कोण करत असतं? तर हे पोहोचवायचं काम करत असतं आरएनए. आपल्या पिक्चर मधला तिसरा हिरो रायबो न्यूक्लिक ऍसिड. आरएनए म्हणजे काय? तर रायबोन्यूक्लिक ऍसिड. मग आरएनए दिसतो कसा? तर आरएनए म्हणजे एक पायाची शिडी. हा सुद्धा न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडले गेल्यापासूनच तयार झालेला असतो. महत्वाचा फरक डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये दुसरा कोणता? तर त्यांच्यामध्ये असणारे नायट्रोजन बेसेस. डीएनए मध्ये सुद्धा 4 नायट्रोजन बेसेस असतात. आरएनए मध्ये सुद्धा 4 नायट्रोजन बेसेस असतात. पण डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये एक नायट्रोजन बेस जो असतो त्याचा फरक असतो आणि तो कोणता असतो? आरएनए मध्ये युरॅसिल असतं, डीएनए मध्ये थायमिन असतो. पेपरला खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आरएनएत युरॅसिल असतं आणि डीएनए मध्ये थायमिन असतं. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का?
पुढचा प्रश्न जो मागच्या स्लाइडवर पाहिला तोच. RNA मध्ये नायट्रोजन बेसेस किती प्रकारचे असतात? अहो 4च प्रकारचे असतात. फरक काय? तर RNA मध्ये नायट्रोजन बेसेस कोणते असतात? तो एक महत्त्वाचा फरक. अदेनाईन असतं, थायमिन ऐवजी युरेसिल असतं, ग्वानिन असतं आणि सायटोसिन असतं. खूप स्पर्धा परीक्षांमध्ये, आयोगाच्या वेगवेगळ्या पेपरमध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. कॉन्सेप्ट पक्का. मग लगेच पुढचा प्रश्न येतो की RNA किती प्रकारचे असतात? तर RNA मित्रांनो 3 प्रकारचे असतात. आणि ही जी विभागणी आहे ना, ही त्यांच्या कामावरून ठरलेली असते, स्वरूपावरून नाही. RNA 3 प्रकारचे असतात आणि हे तिन्ही RNA वेगवेगळ्या प्रकारची कार्य पार पडत असतात. कोणती RNA असतात ते 3? चला मग पाहू. मग RNAचा पहिला प्रकार जो आहे, तो आहे mRNA म्हणजे मॅसेंजर RNA. दुसरा RNA rRNA म्हणजे रायबोसोमल RNA आणि तिसरा RNA tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. आपल्याला माहिती आहे की DNA कुठं असतो? पेशीच्या केंद्रकात, ज्याच्याकडे सगळी माहिती आहे प्रथिने निर्माण करायची. या प्रथिन निर्मितीचा कारखाना कुठे आहे पण? हा बसलाय पेशी केंद्रकाच्या बाहेर. मग DNA कडची माहिती या पेशी केंद्रकाच्या बाहेर जो रायबोझोम नावाचा कारखाना आहे तिथपर्यंत न्यायचं काम कोण करत असतं? RNA करत असतं. हे RNA 3 प्रकारचे असतात. पहिलं असतं मॅसेंजर RNA म्हणजे mRNA. mRNA काय करतं? तर DNA कडची माहिती छापून घेतं आणि ती माहिती घेऊन कारखान्याकडे निघतं. कारखान्यात गेलं की रायबोझोममध्ये त्याला सगळ्यात पहिल्यांदा कोण भेटतं? तिथं काम करणारा मजूर, जो ॲक्च्युअली प्रथिनं तयार करणारा आहे. त्याचं नाव काय आहे? rRNA म्हणजे रायबोसोमल RNA. आता तो आहे चौथी पास आणि आपलं mRNA आहे हायली क्वालिफाईड. मग यांनी आणलेली माहिती, हा जो रायबोसोमल RNA आहे, रायबोसोमल RNA त्या माहितीच्या आधारे प्रथिनं तयार करू शकत नाही. त्याला सोप्या भाषेत कन्व्हर्ट करून पाहिजे ती माहिती. मग mRNAची माहिती सोप्या भाषेत कन्व्हर्ट करण्याचं काम कोण करत असतं? तर हे tRNA करत असतं. झालंय का कॉन्सेप्ट पक्का? पक्का. मला असं वाटतं मित्रांनो, आतापर्यंत माझा प्रयत्न तुम्हाला आवडलेला असेल. आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तरच दुसऱ्या कोणाला तरी रिकमेंड करा आणि ते बेल नोटिफिकेशन प्रेस करा. नाही तर फक्त ऐका. आहे की नाही? चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे. RNA तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणलं जातं? तर त्याला म्हणलं जातं प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन. मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये मी या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करत असतो. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. फ्री ऑनलाईन लेक्चर जेव्हा होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातील. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे की DNA कडे असणारी प्रथिन निर्मितीची माहिती रायबोझोम कडे न्यायचं काम कोण करत असतं? तर आपल्याला माहिती ना, mRNA. ऑलरेडी आपण पाहिलंय ते. चला, आशा करतो की RNA, DNA, जीन्स तुम्हाला कळलेलं आहे आणि कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे आणि पेपरमध्ये आता कसाही प्रश्न आला तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही. आता आपल्याला पाहायचंय काही महत्त्वाच्या गोष्टी. जसं आधुनिक अनुवंशिकेचा जनक कोण? द फादर ऑफ हेरिडिटी कोणाला म्हणलं जातं? ग्रेगर जॉन मेंडलला प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक वन लाइनर किंवा प्रत्येक या ठिकाणी जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे आणि ऑलरेडी पेपरला विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न, उत्परिवर्तन सिद्धांत मांडणारा कोण? तर उत्परिवर्तन सिद्धांत मांडणारा आहे ह्युगो दी रेस. पुढचा प्रश्न, नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पहिल्यांदाच पाहणारा वैज्ञानिक कोणता? तर त्याचं नाव आहे वॉल्टर सटन. 10वीचा पहिला धडा त्याच्यात सगळं दिलेलं आहे. एकदा वाचून घ्या. आता तर कॉन्सेप्ट एकदम पक्का झालेला आहे. पहिल्यांदा वाचायला तुम्हाला अर्धा एक घंटा लागला असता. आता तुम्ही 10 मिनिटांमध्येच ते पुस्तक साईडला टाकून देता. त्याच्यानंतर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडणारा कोण? म्हणजे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मांडणारा कोण? तर उत्तर आहे डार्विन. डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा कोणत्या पुस्तकात मांडला होता? तर ओरिजिन ऑफ स्पेसिस. मित्रांनो, 2016-17ला राज्यसेवेला कंबाईनला या प्रत्येक सायंटिस्टवर प्रश्न विचारला गेलेला आहे. मागच्या 10 वर्षामध्ये प्रत्येक सायंटिस्टवर आणि त्याच्या कार्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. चला, आशा करतो की माझा प्रयत्न तुम्हाला आवडतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळं फ्री आहे आणि मी रेग्युलरली लाईव्ह लेक्चर टाकत असतो. कंटिन्युअसली तुम्ही पाहू शकता. प्रयत्न आवडत असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा.